पाणी पण आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे. तर मी असा दिसतोय बघा आणि नवरदेव आपला भावग्या कशाला. आता सगळे फॅमिली बघा जमली आमची. हे सगळे काका फक्त इथे बसली आहे, तिकडे जाऊन घ्यायचं असतं ते काय आणून. आता हे बघा ही आम्ही सुरुवात केली आहे वहिनींनी इथून. आता इथून आम्ही बघा. अहो तुम्ही काय केलं, तुम्ही अडवलं नाही तिकडे, इथे आता अडवताय काय. मनात होती ती चालली दारात. काय मग भाऊ घ्या तुला कसं वाटतंय. हे अजून एक प्रथा आली भाऊ दिवस एक 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 झालं एक. चला रे झोपा आता, गुड नाईट. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आहे दिवस दुसरा. आज आपल्या भावाचं लग्न आहे. तर मी असंच आलो आहे इथे एक फेरफटका मारायला पाठच्या म्हणजे घराच्या पाठच्या साईडला. तुम्हाला दाखवतो कसं आहे. काल तुम्ही बघितला असाल ब्लॉग, हळदीचा ब्लॉग बघितला नसाल जाऊन पटकन बघा. इथे थोडी शांतता होती म्हणून इथे आलो. तिकडे सगळा स्पीकरचा वगैरे आवाज आहे म्हणून व्हिडिओ स्टार्ट करायला आपण इथे आलो आहे. आता आपल्याला जायचं आहे. कोणतरी एक प्रथा आहे नीम सांड असं काहीतरी बोलले ते, तर ती आता तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन. तोपर्यंत हा व्ह्यू बघा काय मस्त आहे. पाठी घराच्या पाठी आहे. तर आता फिरून तर आलेलो इथे आजूबाजूला मस्त एकदम शांतता वाटली. तर आता इथे सगळे कामात बिझी आहेत. आम्ही पण आता जस्ट ते गाड्या वगैरे टाकून आलो. तर आता मस्त तयारी वगैरे करतो, फ्रेश होतो, कुर्ता वगैरे घालतो आणि जातो. बाजूलाच आहे हॉल, काय जास्त कुठे लांब जायची गरज नाही. कोकोनट रिट्रीटमध्ये. तर चला पटकन फ्रेश होऊया आणि डायरेक्ट जाऊया हॉलवर. जर इस्त्री चालू आहे इस्त्री. चला बाहेर धावपळ चालू आहे, सगळ्यांची धावपळ चालू आहे. यांची शायनिंग बघ, हे मॅक्शिवर यांची शायनिंग बघ. पाणी पण आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे. चला चला ऐसून यावा. नवरदेव बघा, नवरा आधीच पोहोचलो. बघूया काय परत आहे. म्हणजे काठीला अंग लागलं नाही पाहिजे आणि जाताना पण आणि परत रिटर्न जाताना पण काठीला अंग नाही लागलं पाहिजे. आणि असं थंड पाणी असं लागल्यावर असं कुडकुडल्यासारखं कसं करतो तसं पण नाही करायचंय. ही कोणती प्रथा हो? या प्रत्येक काय बोलतात? नीम सांडणे म्हणजे काय असतं? ही आपली आंघोळ 1.5 दिवसाची. आपली आंघोळ 3 दीडच. काठीला नाही लागलं पाहिजे. झालं चला. तर फायनली मी तयार झालोय आणि नवरदेव पण निघालाय. मी कसा तयार झालोय ते तुम्हाला दाखवतो. थांबा, खूप आवाज आहे इथे, आधी पुढे जाऊन दाखवतो. तर मी असा दिसतोय बघा आणि नवरदेव आपला भावग्या काका आहे. आता आम्ही चाललोय. हे बघा हे घर आहे. इथून आता लग्नाला या फार्म हाऊसमध्ये कोकोनट रिट्रीटमध्ये. चला लवकर चला. आम्ही आता निघालोय पुढे आणि आता अर्धे येत आहेत पाठवून. विधी वगैरे सगळे झालेले आहेत, फक्त आता मंगलाष्टका वगैरे होईल त्यानंतर मग जेवण. बाकी काय आता चला जाऊया. तर हे बघा अशी सगळी व्यवस्था आहे इथे फोटोशूटला आहे. इथून अशी एंट्री आहे आणि इथे हॉल आहे आतमध्ये. काल इथे रात्री आपण हळद केली होती, हळदी समारंभ इथे होता काल. आणि इथे आतमध्ये आता हॉल आहे, विधी चालू आहेत.
तर आता जी काय विधी होती ती झालेली आहे आणि आता मंगलाष्टक इथे होणार आहे. मग तुम्हाला दाखवलं तिथे, हे बघा दाखवलं तिथे मंगलाष्टक आहे. मस्त इथे बसायला अरेंजमेंट आहे, खूप चांगलं. हे बघा असा सेटअप आहे, मस्त आहे. तिथे सगळे आता बसतील, जी पाहुणे मंडळी आहेत ती. तर आता नवरदेव पण निघालेला आहे. हुरावला हुरावला. आता आता काढतो आज समर्पित केले तुला ग पतिराया चरणी पक्षीनेचे तू नारळ बांधलाय, नारळ बांधला तुम्ही याच्यात झालं फायनल सगळे मंडळी आता जेवत आहेत आणि इथे आपले सगळे काकी वगैरे आहेत. हे बघा काकी आत्या वगैरे सगळे इथे आहेत. घेतला तुला व्हिडिओमध्ये घेतलं. इथे आत्या वगैरे सगळे बसले आहेत आणि त्या साईडला उठले वाटतं सगळे जेवून. हे बघा झालं काय जेवढा ना पोटभर. इथे आता भाई काका आहे, मस्त एकदम हवेशीर आहे बघ. जेवतायत दोघं भाव, दिलीप काका, सुभाष काका. कोण नाही, व्हिडिओ आहे. भाई काका आता रात्री झाले. तिकडे पप्पा आणि मी तिकडे बसले. इथे मम्मी पप्पा. कसं आहे जेवण, कसं आहे, काय पाहिजे कशाला. आता सगळे फॅमिली बघा जमली आमची. हे सगळे काका वगैरे आहेत आमचे आणि हे सगळे हे बघ सगळे आता पूर्ण फॅमिली गावकर फॅमिली आहे. गावकर फॅमिली सगळी गावकर फॅमिली आता येते. हा हे सगळे भाऊ आहेत माझे, तिन्ही भाऊ आहेत. ही बहीण हे आहे, हे सगळे एकत्र भाऊ आहे. चला आता यांचा एक फोटो काढतो. आणि सगळ्या बहिणी गावकर फॅमिली गावकर. आता झालेत सगळे फोटो काढून पूर्ण फॅमिलीचा. एक एक हे सगळी गावकर फॅमिली आहे. हे जेवढे दिसत आहेत वरती सगळी गावकर फॅमिली. तर बघूया उद्या आपण जाणार आहोत आपल्या गावी. तिकडे तुम्हाला करू. जेवण झाले आता सगळे, आता येत आहेत सगळे. 2:30 वाजलेत, दुपारचे 2:30 वाजलेत आणि अजून आम्ही जेवलो पण नाही अजून. आता भाऊ बरोबर जेवू आम्ही. फक्त इथे बसली आहे, तिकडे जाऊन घ्यायचं असतं. ते काही आणून नाही देणार तुला भाऊ. प्रेझेंट पॉकेट कलेक्ट करायला थांबली आहे आणि इथे बसली आहे. तो भाऊला सांगतोय इथून घ्यायला. असे थोडी असतं बाई. चला आता होईल, संपत आलंय रिसेप्शन. हे झालं की मॅम आम्ही जेवायला जाऊ भाऊ बरोबर. ठीक आहे चला. तर आता दुपारचे ना 3 वाजलेत आणि आता फायनली आम्ही जेवायला बसतोय. नाही जेवलोय, बसतोय आता जेवायला. चला भाऊ वगैरे पण बसतील आणि आपण पण जेवून घेऊया पटापट. हे बघा सगळं पॅकअप झालंय. आता सगळे घरी चाललेत, तर मी पण घरी जातो. मी आणि वहिनी आता पुढे चाललोय आणि ते जरा डेकोरेशनचं करायचं आहे. तर चला बघूया डेकोरेशन काय बनवतोय आपण. तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता हे बघा, ही आम्ही सुरुवात केली आहे वहिनींनी इथून. आता इथून आम्ही वरती स्टार्ट करतो गुलाबाच्या पाकळ्यांनी. बघूया काहीतरी युनिक डिझाईन करूया. इथे पण अर्धी आहे, इथे वेगळी पब्लिक आहे, इथे वेगळी पब्लिक आहे. बघा बघूया काय होतंय, कसं होतंय.
अर्धवट एवढं झालंय आमचं काम कसं कसं. आणि नवरदेव आला पण आहे हा बघा. बघूया नवरदेव इलो नवरदेव. तर सर्वजण आलेली आहेत. भावग्या पण आलाय आपला. हो का पटापट करतोय आम्ही जसं होईल तसं. टाळ्या 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 वाजव, थांबा 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 असं असं. काय भाऊया फुलवाले तुला कैसे या भाई. अहो तुम्ही काय केलं, तुम्ही अडवलं नाही तिकडे, इथे आता अडवताय. काय बोलायचं तुम्हाला. तिकडे जाणार ना, आपल्याला पार्टी करायची आहे की नाही. माई तिकडे जाणार ना, माई पुढे येत नाहीये. इथे इथे बोला. उंबऱ्याच्या झाडाखाली दत्ताची सावली, ओंकाररावांना जन्म देणारी धन्यती माऊली. मनात होती ती चालली दारात. दिनालीचं नाव घेतो. आई येऊ का घरात. चला चला. काय मग भाऊ घ्या, तुला कसं वाटतंय. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा. जरा पाय थंड झाले. पाय थंड झाले, पाय गरम झाले. तुम्हाला असं वाटतं घरी घरी येऊन आणि तिकडे एवढं वेळ 2 मिनिटं बसून. 6 महिन्यांचा प्रवास संपलेला आहे. धावून धावून सगळीकडे धावपळ. चल काढ लवकर, ते वैतागली आहे. चल लवकर झोपा. सायलेंट मध्ये आहे, सायलेंट. लिरिक्स टाकू काय भाऊ. हा खाली इथे लिरिक्स टाकू काय, बोलतात काय ते. हो गाणं. हे लोकांना यांना समजलंय जेव्हापासून मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो, एक प्रथा सोडत नाही. सगळ्या प्रथा आपल्या दाखवत आहे. एक प्रथा सोडली नाही. सगळ्या ही प्रथा दाखव, ती प्रथा दाखव. आता हळद उतरवायची प्रथा आहे. हा लाईक केलंस काय. लाईक चालूच आहे, व्हिडिओ चालूच आहे. बस झाली प्रथा दाखवली तुम्हाला. हे पूर्ण पिक्चर बनवते भाऊ. आता ही कोणती नवीन प्रथा आणली आहे काय माहिती मी. ही अजून एक प्रथा आली भाऊ. दिव तिकडे ह्याला पिक्चर बनणार आहे वाटतं. शोधणारच नाही. असं कसं काय झालं. एक 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 झालं. एक एक आता लास्ट आहे. फायनल फायनल कोण जिंकतंय बघूया. आता लास्ट आहे फायनल. आता लास्ट टप आणलं पाहिजे. नाही तर ड्रमर टाकली पाहिजे त्यामध्ये. नळाने आली. कोणत्या नळाने. आता वहिनी आईस्क्रीम देणार आपल्याला रात्री. हा दिनालीकडून आता आईस्क्रीम आहे. हा रात्री आईस्क्रीम आहे आपल्याला वहिनीकडून. आणि भाऊकडून चायनीज. सगळे जेवण आले आहेत बाहेर. शांतता आहे, फुल शांतता. ए इकडे रे. ए पोरा. ए बाबू इकडे. सगळ्यात मस्तीखोर पोरगा
हा बघा हा सगळ्यात मस्ती करून पोरगा असं कर कलिंगर खातो कलिंगर. हे बघा या पाण्याने सायकल दिसत काय बोलायचं ना हो थोडं मस्ती करू बघूया थोड्या एंड करीन व्हिडिओ आता. चला रे झोपा आता गुड नाईट. चला चला. तर रात्र झालेली आहे फायनली. भाऊच्या ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो भाऊचं लग्न वगैरे सगळं झालंय हळद झाली आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. उद्या आपण जाणार आपल्या गावी तर तिकडची मग धमाल मस्ती दाखवणार आहे उद्या मी उद्याच्या ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे. तर हा ब्लॉग्स आता एंड करतोय मी रात्र पण झाली खूप. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला काय काय आवडलं या ब्लॉगमध्ये ते एका कमेंटमध्ये नक्की सांगून जा असेच जाऊ नका. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय जय शिव.